या ठिकाणी एवढ्या जवळ राहून सुद्धा मी आजपर्यंत इथे का नाही आले असं मला वाटतंय। जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिला असेल तर काल मी रामेश्वर मंदिरात गेले होते, तर तेथूनच पुढे म्हणजे तुम्ही संभाजीनगरच्या दिशेने येत असाल तर थोड्याच अंतरावरती राईट साइडला सिद्धेश्वर मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या अलीकडे आणखीन 2 महादेवाची मंदिरे आहेत, घटेश्वर आणि गौतमेश्वर। त्यांचे दर्शन घेऊन मी पुढे निघाले आणि यातील सिद्धेश्वर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जाते। सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे। इथे एक नाही तर 3 मंदिरे आहेत। मध्यभागी सिद्धेश्वराचं, त्याच्या उजव्या बाजूला एक छोटं विष्णूचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला दुर्गा देवीचे मंदिर आहे। त्यालाच इथे गजराई मातेचे मंदिर असे म्हणतात। येथे उपलब्ध असलेल्या एका शिलालेखावरून कळालं की मंदिराची निर्मिती 1767 मध्ये विष्णू महादेव गद्रे यांनी केली। पुढे पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिरासमोर एकदम भव्य आणि सुंदर नंदी आहे। मंदिरावरती रामायण महाभारतातील काही प्रसंग शिल्प स्वरूपात कोरलेले आहेत आणि असे हेमाडपंथी मंदिर मला तर नाही वाटत की आता परत कोणी बांधू शकेल।